पाठवा जा. काय झालंय? का जाईना शिवला तो? ऊन नको म्हणतोय ना. एरवी दरवाजा उघडला की पळतोय. जा शेरू. हा जातोय पण आता ऊन आहे ना, भयानक ऊन दिसतंय. शेरू जा जा. तुम्ही जावा तिथे का बघा. कामात होते कारण मी तिकडून आले आंबे वगैरे घेऊन. हे गेलेले होते रिझल्ट आणायला, बघू शकता. बाकी स्कूलचं नाव वगैरे ह्या त्या गोष्टी आपण नाही सांगू शकत. रिझल्ट लागलेला आहे, गुडमध्ये आहे आरू. तर त्याला पर्सेंटेज जे असतात ते 61 ते 70% असतात. आता त्यामध्ये कुठल्या काशीनं बसलेला आहे आरूचं काय नाही, एक सलग लेवल चालूच आहे. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? आणि पुन्हा एकदा जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी खूप साऱ्या जणींचं आभारी मानते, तसंच आभारी आहे. समोर सागरला बघून तुमचा विचार आला असेल की मुलं वगैरे दिसत नाहीत, मग एकटाच जेवतोय का? तर गेलेले आहेत सगळेजण सुट्टीला. आता कधी येतील कधी नाही माहीत नाहीये. मग आपण आहेच कडला. आधी कसं होतं की मी तिकडं होती, तो इकडं असायचा. तेवढ्या लांब त्याला तिथं येणं जाणं कधी होत नव्हतं. मग तुमच्या दादा जर त्या साईडला असेल तर मग मी डबा द्यायची आणि मग संध्याकाळचा तो कुठेतरी म्हणजे मावशी वगैरे इकडं तिकडं खानावळी खायचा. पण सकाळचा दादा तुमचे डबा घेऊन जायचे. पण आता इथं जवळच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणी कधीही जरी गेलं तरी म्हणजे आपली कशाची पण असं आडत नाही आहे सोय वगैरे. हा दिवस आहे दुसरा. आज माझं रुटीन खूप उलटं सुरू झालेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला माझं रेग्युलर रुटीन दाखवलेलं होतं त्याच रुटीनमध्ये आहे. माझं मॉर्निंगचंच रुटीन आहे पण सगळं उलटं झालेलं आहे. काय झालं सांगते मी. काल जसं मी तुम्ही पाहिलं की आंबे वगैरे घेऊन आले. जाणं तर गरजेचं होतं. तुमचे दादा एकटे जात होते पण ते धरायचं कोण, आणायचं कोण असं होतं. आणि थोडंसं अंतर लांब आहे त्यामुळे मी आरूला पाठवलं नाही, कारण का बॅलन्स होतं न होतं वगैरे म्हणून मी गेलेले होते. 3 दिवस झालं ना गेले. तसंच आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्ट आपण ना पाठीमागे टाकून आपण पुढे जात असतो. म्हणजे कसं असं त्याच गोष्टीला धरून बसायचं नसतं. 3 दिवस झाले. जसा मला आधी त्रास होता, मी 2-2.5 वर्षापूर्वी तुम्हाला शेअर केलेलं होतं की माझे हाडं दुखतात आणि त्यावेळेला बहुतेक मला चिकनगुनिया झाला असावा, कारण मी चेक केलेलं नाही. इंजेक्शन ही या गोष्टीपासून मी लांब राहते. वरचेवर गोळ्या औषध वगैरे घेतलेल्या होत्या. पण नंतर जेव्हा डॉक्टर म्हणजे थोड्या वेळाने गेले, मी बरेच 15 दिवसानं जास्त त्रास होता ना, तेव्हा म्हणले की कदाचित तुम्हाला चिकनगुनिया होऊन गेलाय, कारण मला भयंकर ताप आलेला होता. आणि तेव्हापासून ना माझ्या हाडाचं दुखणं जे होतं ना सुरू झालेलं होतं. माझ्या मते माझ्या यूट्यूबची सुरुवात होऊन फक्त एक 4 महिने फक्त झाला असेल. मी तुमच्या ओळखीला आलेले होते तेव्हाची गोष्ट आहे ही. आणि तेव्हापासून माझ्या हाडाचं दुखणं जे होतं पण मध्यंतरी म्हणजे कमी आलेलं होतं थोडंसं आयुर्वेदिक यानं त्यानं. आणि पुन्हा सांगते ते या 2-3 दिवसामध्ये पुन्हा ते जास्त मला जाणवायला लागलं. जसं तेव्हा झालेलं ना तसंच मला आता जाणवत होतं. मग पुन्हा आणि मी दवाखान्यात गेले, पुन्हा आणि त्या गोळ्या औषधे घेतल्या आणि मग कुठेतरी ते एक स्टेबल झाले. म्हणजे काय चिकनगुन्याचं असं असतं म्हणणं की ते बिच्चा सोडत नाही आहे. कधी कधी ना येतो त्याचा बहर आल्यागत म्हणतात ना, तसं ते पूर्ण स्टॉप होत नाही. ज्यांना चिकनगुन्या होतं ना त्यांचे वर्ष दुखतं. माझं तसं काही नाही. सुरुवातीचे 1-2-3 महिने मला भयंकर त्रास झाला. सगळे जॉईंट दुखतात, म्हणजे सगळी हाडं तुमची दुखणार. बॉडीमध्ये जेवढी आहे ती नाही ती तेवढी हाडं दुखतात, बाकी काय होत नाही आहे. असं माझा हा अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर केला. त्यामुळे काय झालं की माझं रुटीन पूर्ण गोंधळलेलं होतं. मी ठराविक बेसिक माझी कामं फक्त करत होते. वरती तर 2 दिवस किट्टोनच झाडू वगैरे घेतलेला होता. हे तर सगळा असा पगडा पडलेला होता. कारण थोडीच मुलं प्रत्येक गोष्ट असं नाही की बाबा आपल्यासारखं करतील असं नाही आहे. आणि एरंडेल तेल जे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तेवढ्यासाठीच की आयब्रोज. आता मला सकाळी तर एक कमेंट अशी वाचण्यात आली की ताई फक्त 4,000 जातात, तू परमनंट आयब्रोज का करून घेत नाही? मी वाचल्यानंतर म्हटलं आयब्रोज पण परमनंट असतात का? म्हणजे मी अशी व्हिडिओ काही बघते परमनंट, पण मला थोडंसं वाटतं की नसावे ते परमनंट. आणि ह्या टिकल्या मी तुमच्या सांगण्यावरून चेंज केलेल्या आहेत, कारण कायमची कमेंट की तुझ्या टिकल्या दिसत नाही. मी जसं तुम्हाला म्हटलं की एकापेक्षा जास्त कमेंट येतात ना त्या विषयावर, तेव्हा त्या गोष्टीवर आपण पण विचार करून थोडासा चेंजेस करते मी. ते दादा झोपीत ना आता उठले.
असं कुठल्या कुठल्या ताईंच्यात आहे मला माहीत आहे, बऱ्याच ताईंच्यात असणार आहे की सकाळी झोपेतनं उठू दे किंवा कुठून बाहेर येऊ दे, मग मुलं असू दे किंवा नवरा असू दे, पहिलं नजर जे असते ना ती शोधत असते तर आपल्याला. मुलं जरी बाहेरून आली, स्कूलमधून येऊ, कुठून पण येऊ दे किंवा झोपेतून जरी उठली तरी पहिला मम्मी कुठे बघतात, बाकी किती पण असू दे ढिगभर, पण मम्मी कुठे बघतात. तसंच तुमचे दादा पण ना पहिला झोपेतनं उठू दे किंवा कधी कामावरून येऊ दे, पहिला आपण कुठे आहे बघतात आणि पहिला तिथं येतात. मग ते तुम्ही कुठं का असा ना, काम करत असा किंवा तुमचा स्वयंपाक असू दे, काही असू दे, असं कोणाकोणाच्यात आहे, आपल्यात तर आहे. काल मला अशाही काही कमेंट आहे म्हणजे वाचण्यात आल्या, त्या म्हणजे काय आंब्याविषयी पण होत्या. आणि एका ताईने मला सांगितले की खूप छान आंबे होते, मी घेऊन आलेले होते मार्केटमधून, पण त्याच्यामध्ये ना चांगल्या आंब्यामध्ये पण आळ्या निघाल्या. मी थोडंसं वाचून म्हणजे विचार करायला लागले की असं पण होऊ शकतं का, कारण मला कधी अनुभव आलेला नाहीये की बाबा चांगला आंबा आहे आणि वरून म्हणजे आतून आळ्या निघाल्या, पण असू शकतं. कारण मी तुमच्या दादांशी बोलले, मलाही भले अनुभव नाही, पण तुमच्या दादाला आलेला आहे. तुमच्या दादांनी स्वतः मान्य केलेलं आहे की बाबा ज्यावेळेला ते व्यवसाय करत होते, आंबा वरून चांगला आहे, सगळं व्यवस्थित दिसते, पण जेव्हा आतून तुम्ही म्हणजे चिरताना तर तरी पण तुम्हाला बारीक बारीक नजरेला येत नाही आहे, पण जेव्हा तुम्ही बारीक नजर देऊन पाहताना तेव्हा खरंच सांगते तुम्हाला त्या आळ्या दिसतात. म्हणजे काय तर काही आंबे असे असतात की बाबा दिसायला चांगले असतात, तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये काहीच नाही, पण आंब्यामध्ये सुद्धा आळ्या निघतात. ही गोष्ट मला काल माहिती झाली. जसं माणूस म्हणतो ना केळामध्ये कधीच आळी होत नाही, ती मी पाहिलेली होती. केळामध्ये आळी होते, मी स्वतः त्यातली काढलेली होती, पण माझ्यावर त्यावेळेला बऱ्याच जणांनी विश्वास ठेवला नाही. असो, आता सीझन चालू आहे सगळ्याचा, तर तुम्ही सुद्धा थोडंसं लक्ष देऊन हे करा. माझ्यापर्यंत कमेंट आलेली होती म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवली, कारण बऱ्याच जणांचा अनुभव असतात नसतात. मला केळीचा मात्र अनुभव आहे. अजूनपर्यंत तुमचे दादा म्हणतात केळीत कधीच आळी होत नाही, पण मी सांगते मी स्वतः बघितलेले आहे, केळीत आळी होते. शेरू पेडिग्री खातो का? खरंच खायला लागलेलं आहे आणि हे फक्त तुमच्या कमेंटमुळं. आम्ही फक्त आणल्या जसं तुम्ही पाहिलेलं होतं कोरडं मोकळंच दिलेलं होतं पुढं, ते काय काही ना आम्ही उगाच त्या टॉमॅला बोलो, हे बोलो, ते बोलो केलं. आणि एका ताईने कमेंट केली की शेरू संघ असं अजिबात करू नका, खूप नाजूक असतं त्यांचं मन. तर खरंच सांगते, तुमच्या ज्या वेळेला कमेंट येतात ना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहीत होतात, पण मी खरंच जाणवले ते की कुठेतरी मनाला त्याच्या वाटत असणार आहे, ती आपल्याकडून चूक झाली, पण आमचा प्रयत्न फक्त एक होता की त्याला खाऊ घालणं. पण असो, अशा पद्धतीनं करण्यापेक्षा आपलं रेग्युलर पद्धतीने केलेलं बरं. मी आलेले आहे खाली आणि मुगाची डाळ जी आहे ती मी भिजत घातलेली आहे रेसिपीसाठी. मसाला चहा जो आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मी खूप दिवसापूर्वी ही रेसिपी शेअर केलेली होती, खूप म्हणजे खूप दिवस झालं. वेलदोडे घेतलेले आहेत मी, फक्त 2-3 टाईमचं बनवत आहे. त्याच्यासाठी 4 वेलदोडे, 4 लवंगा, 4 मिरं आणि सोबतच आपल्याला घ्यायचं आहे जायफळ. सुंठ असेल तर सुंठ घ्या किंवा सुंठ पावडरसुद्धा आपण घेऊ शकतो. मी बडीशेप पावडर घेतलेली आहे, माझ्याकडे अखंड बडीशेप नाही आहे, त्यामुळे मी पावडर घेतलेली आहे. आणि सोबतच जे काय जायफळ आहे ते थोडंसं खिसून घ्यायचं आहे, कारण हे सगळं काही मिक्सरमध्ये म्हणजे बारीक होत नाही आहे. शक्यतो सुंठ आणि जायफळ जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीनेच पावडरमध्येच घ्यायचं. कधी कधी आपली इच्छा होते बघा की कडक चहा जो आहे तो प्यावा, तर त्याच्यासाठी आमच्या चौघाच्या हिशोबानं पाणी घेतलेलं आहे, साखर टाकलेले आहे, त्याच्यानंतर पावडर पण घालायची आहे आणि हा मसाला जो आहे ना तो सुरुवातीला मिक्सरला बारीक करून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी टाकलेले आहे चहा पावडर. आता 4 लोकांच्या हिशोबानं मी काय करते, 2-2.5 चमचे चहा पावडर वगैरे टाकते. चहा होईपर्यंत खालचा फ्लोअर जो होता तो मी म्हणजे आवरून घेत आहे. व्हॅक्यूमबद्दल खूप कमेंट होत आहे की इन्व्हेस्टमेंट करणं बेस्ट आहे का? आता माझा वापर तुम्ही बघताय, ज्या दिवसापासून आला त्या दिवसापासून डेली याचा वापर सुरू आहे आणि हे सोपे जे आहेत ना याच्यासाठी देवघरासाठी मी डेली वापरते. सोबतच अडगळीचं असं ठिकाण असतं की बघा, आता बेडच्या कडेचे कोपरे वगैरे तिथं ना आपला हात जात नाही ना झाडू जात नाही, त्या ठिकाणी खूप बेस्ट आहे. मी सांगेन की 2-3 हजार इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही. लॉंग टाईम होता. आता हा आम्हाला गिफ्टमध्ये आलेला होता. मलाच बऱ्याच ताईंनी सांगितलं की ताई आम्ही ऑनलाईन चेक केलं, याची किंमत तेवढी निघत आहे. तर असो, पण माझ्याकडून स्वतःकडून सांगेन की खरंच तुम्ही घ्या. आला होता मला गिफ्ट म्हणून, पण माझ्यासाठी फार फायदेशीर ठरलेला आहे. सोफा जर आहे ना त्याला तर सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम व्हॅक्यूम लागतो, कारण काय होतं ना सगळं वेल्वेट आहे, त्याला पूर्ण कपडा जो आहे तो वेल्वेट आहे आणि वेल्वेट कपड्याला असं असतं ना की तुम्ही हलकंसं जरी
हात जरी एखाद्या ह्याच्यामध्ये असेल आणि तुम्ही जर लावला तर तो तिथं लगेच त्याची निशाण सोडतो. मग त्यामुळे काय वाटतंय की सागरची 2, कधी कधी आपली 2, किट्टू पण कधी कधी असते त्यांच्या मेळामध्ये. मग ते वर चढ खाली उतर असं खूप साऱ्या गोष्टी करतात. तेव्हा मात्र मी लक्ष देऊन बघते, खूप घाण होतं. आणि रेग्युलर सुद्धा धूळ बसलेली सुद्धा त्याच्यावर दिसते. जसं फर्निचरचं असतं ना तशा पद्धतीनं ते दाखवतं. त्यामुळे मी सांगेन सोफा असू दे काही असू दे शक्यतो वेल्वेट टाळा. आपण केले चूक आता वेल्वेटची, जसं मी सांगितलं काही अनुभव पण मी शेअर करेन. तर त्या चुकीला आम्ही काय करणार आहोत, ऑलरेडी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो, कुठलाही सोफा घ्या तुम्हाला कवर वापरावा लागेल. आता कवर जो आहे तो मी बघत आहे, पण ऑनलाईनमध्ये असा कवर पाहिजे जो पूर्ण सोफा जो आहे तो झाकला जाईल. बघते ऑनलाईनमध्ये, पण ते तुमच्या दादाला पसंत पडत नाहीत. पण तुम्ही तशा पद्धतीचे कवर वापरा किंवा त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन वेल्वेट व्यतिरिक्त घ्या. चहा झालेला आहे तयार. जो चहा होता ना तो आपला कलरफुल झालेला आहे. म्हणजे मसाला चहा जो असतो ना त्याला बघा तुम्ही कधी पण कलर खूप छान येतो, अगदी गड येतो. तुमच्या दादांनी थोडाच केलं, काय काय मसाला घातली काय माहित, पिऊन बघा. मस्त झाले. चहा घेतल्यानंतर मी सुरुवात केलेली आहे देवपूजेला. आज काम जे आहे ते उलट दिसत आहे. मी ना ट्राय करत असते, मी बरेच वेळेला तुम्हाला ते रुटीन नाही शेअर करत. म्हणजे जसं आता मी माझं रुटीन आहे त्याच्यात उलटं रुटीन करते. कधी स्वयंपाक लवकर करून बघते, कधी देवपूजेचं बघते, मला कुठलं रुटीन बरं पडेल ह्या हिशोबानं. आणि मी घेतलेल्या अभ्यासानुसार सांगते की सकाळची झाड झटक वगैरे साफसफाई करून मग स्वयंपाकाला लागलेलं ते रुटीन मला थोडंसं बरं वाटलं. का बरं वाटलं? कारण एक रिलॅक्स माइंड जो असतो ना तो ठेवून मी स्वयंपाक करते. पण प्रॉब्लेम काय येतो की तुमच्या दादाचं टायमिंग जे आहे ते 9-9:30 बाहेर पडण्याचं आहे, आणि तेवढ्या वेळात तेवढं पूर्ण करणं कधी कधी अवघड होऊन जातं. त्यामुळे मग माझं रुटीन जे असतं ते पहिला स्वयंपाकाचं असतं, मग आधी पहिला देवपूजा असते, मग ते अंगणाचं सगळं ह्या गोष्टी ज्या असतात ना त्या असतात. त्यामुळे मग हा विचार मी करते की ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी ते रुटीन बेस्ट आहे, पण ज्या दिवशी कामाचं हे आहे त्या दिवशी ते रुटीन बेस्ट नाही. हा आपण लवकर उठून जर म्हणलं की बाबा सकाळी उठल्यापासून 5 वाजल्यापासून आंघोळ वगैरे करून नुसतं झाडझटक जर केली तर मात्र माझं उरकू शकतं. बघूया आता जे काय मी रुटीन माझं फायनल करेन ते पण मी तुम्हाला शेअर करेन. मी रुटीन अलटून पलटून बदलून का बघते, कारण सध्या इकडं ह्या घरात आल्यापासून कामाचा वर्कलोड जो आहे तो जास्त आहे. माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. हे मला कमेंट होत्या की पुन्हा एकदा डिटेल्समध्ये थोडंसं दाखव की तू कशा पद्धतीने लावलेलं आहे, कारण लांबूनच दिसते, जवळून मी हे शेअर केलेलं नव्हतं. हे गांधीनगरमधून आणलेलं आहे. 300 रुपयाला जोडी बसलेलं आहे आणि तोरण वेगळं आहे. तोरण 250च्या दरम्यान. ते पण कुठून घेतलं काय मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तिथं ना खूप स्वस्त तोरण आहेत. तुम्ही माधवा रोड साईडला जर गेला तर तुम्हाला हेच तोरण 800-900 रुपये सांगतील. माहीत नाही, प्रत्येकाचे रेट वेगवेगळे असतात, आपण कुणालाही म्हणू शकत नाही. शेवटी बघा एरियानुसार त्या दुकानानुसार सगळ्या गोष्टीनुसार रेट ठरलेले असतात. जसं आपण म्हणतो ना एक गाडा असतो, गाड्यावरचा रेट वेगळा, थोडंसं आत गेलं दुकानातला वेगळा, मॉलमधला वेगळा, तसा प्रकार आहे तो. पण मला तिथं स्वस्त पडले. देवपूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये, कारण जी रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे ती काय आहे तर मुगाच्या डाळीच्या पुऱ्या म्हणा, तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते म्हणू शकता, त्या शेअर करत आहे. मुगाची डाळ जी आहे ती कमीत कमी सांगते मी 3 तास आपल्याला भिजत घालायची आहे. त्याच्या आधी अजिबात वाटून घेऊ नका. 3 तासाचे वर गेलं तर चालते, 4-5 तास, आणि जास्त पण नको, पण 3 तासापर्यंत भिजवून घ्या. त्याच्यानंतर ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वाटताना त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे, लसूण भरपूर सारा घालायचा आहे, वाटलंच तर थोडंसं कोथिंबीर घालू शकता. पण हो, चिरून घातली तरी पण बेस्ट आहे, पेस्ट करून घातली तरी पण बेस्ट आहे, म्हणजे कोथिंबीर. हे सगळं आपल्याला वाटण त्याच्यासोबतच वाटून घ्यायचं आहे. हे वाटून घेतल्यानंतर परातीमध्ये पाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. मी कुठलं वापरते तर हे बघू शकता, तुलसी गोल्ड म्हणून ब्रँड आहे. इकडं राहायला आल्यापासून ना आटाच वापरत आहे, ना मी गहू आणले, ना दळून आणले, ना काही नाही आहे. छान आहे, बरा वाटला आम्हाला, चांगला वाटलं खायला म्हणा, किंवा त्याच्यामध्ये जे काय चालल्यानंतर आपल्याला कळतं कसं आहे ते, त्यानुसार मग मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पण तेवढंच घ्यायचं आहे. आणि त्याच्यात हळद, धणा पावडर, जिरा पावडर, जी काय काश्मीर लाल मिर्च पावडर वगैरे हे घालायचं आहे, मीठ घालायचं आहे. मी थोडंसं गडबडीत करताना ना माझ्याकडून काश्मीरी लाल मिर्च पावडर किंवा आपलं घरचं काळा तिखट वगैरे टाकायचं असेल तर ते राहून गेलेलं होतं. मी सुरुवातीला मळलं, मला थोडंसं वाटायला लागलं की अजून 1 कप पीठ यात गरजेचं आहे. म्हणजे जेवढी डाळ होती तुमच्यासमोर मी घातलेली होती 1 वाटीच्या आसपास, त्याच्यामध्ये ना जवळजवळ
मी जे वापरलेले आहे वाटी त्याच्यानुसार 3 वाट्या मी पीठ घातलेलं आहे. पुन्हा मग मी घेतलेलं आहे थोडीशी आपलं तिखटपणा जो आहे तो जास्त असावा म्हणून मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावायचं आणि मग शेवटला आपल्याला लाटून पुऱ्या करायच्या आहेत. खूप इच्छा होती मुलांची की खूप दिवस झालं तू हेच केलेलं नाही, पुरीच तळलेलं नाही, तू असंच केलं नाही, तसंच केलं नाही. गाजराचा जर सीझन निघून गेला पण अजूनही मी गाजर हलवा केला नाही. गाजर हलवा राहून गेला तो गेलाच. म्हणून म्हटलं चला आज खूप दिवसातून पुऱ्या. माझ्या अंदाजे ह्या घरात आल्यावर पुऱ्या केलत्या का न केलत्या हे पण मला माहीत नाही आहे. म्हणून मग आज पुऱ्या केलेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की करा. सिंपल आहे खूप, म्हणजे अगदी तुम्ही नाश्त्याला वापरू शकता. कोण पाहुणे वगैरे आले झटपट काय करायचं, येणार असा कॉल केला त्याच्या आधी तुम्ही भिजवायला टाकू शकता आणि त्याच्यानंतर एकदम सिंपल दह्याबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर, जाम सॉस काय असेल त्याच्याबरोबर, किंवा याच्यासोबत कुठली पण भाजी करा. कोणत्याही भाजीसोबत तुम्ही हे पुऱ्या खाऊ शकता किंवा कोरड्या जरी खाल्ल्या तरी पण खूप छान पुऱ्या लागतात आणि सिंपल आहे. तुम्ही बघितलेलं आहे, भिजत घातलेले आहे डाळ, 3 तासानंतर काढले, वाटले आणि बस पिठामध्ये मळलेले आहे. जसं आपण एक प्रकारचा पराठाच म्हणतो, फक्त हे मी तळलेलं आहे. पराठा मला नाही आवडत खरं सांगते, म्हणून मी तळून घेतलेला आहे. आरून आपल्या नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे महाराजांना. असो, मसाला चहा आणि ह्या पुऱ्या दोन्ही जरी एकत्र एन्जॉय केलं तरी पण बेस्ट आहे. आणि हो, मी या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एकदा मनापासून आभारी सर्वांना. श्री स्वामी समर्थ.